सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अध्ययन अध्यापन या विषयातील MCQ सिरीजमध्ये आपण आज दुसऱ्या भागामध्ये एकत्रित येत आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मॉरिसन यांनी अध्यापनाच्या व्याख्येत कशाला अधिक महत्त्व दिले आहे? याचे पर्याय आहेत उद्दिष्टे, पक्वता, प्रेरणा आणि शिक्षक. मी तुम्हाला सांगितलं तसं हे आपण जर का समजून घेतलं तर लक्षात येईल आपल्याला की याचा जो पर्याय आहे तो आहे पक्वता. म्हणजेच पक्वता हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. अध्यापन तत्त्वे कोणी विकसित केली? अ. बर्टन, ब. स्किनर, क. ड्वी आणि ड. R.H. दवे. तुम्ही या जर का प्रश्नाचा विचार केला त्या प्रश्नाच्या पर्यायाचा तर लक्षात येईल तुम्हाला की स्किनर हेचं नाव हे साधक अभिसंधानाशी निगडित आहे, ड्वीचं कार्यवादाशी निगडित आहे, R.H. दवे यांचं अध्यापन प्रभुत्वाशी निगडित आहे. मग त्यावरूनही आपल्याला काही वेळेला अंदाज करता येतो आणि एकूण अभ्यास केल्याच्यानंतर लक्षात येतं की याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे बर्टन. बर्टन यांनी अध्यापनाची तत्त्वे विकसित केलेली आहेत, त्यामुळे बर्टन हा या प्रश्नाचा पर्याय आहे हे तुमच्या लक्षात येईल. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंब स्तरावरील अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. ज्याला आपण नकारात्मक स्वरूपाचा प्रश्न म्हणतो तो त्यामुळे लक्षात घ्या की खालीलपैकी टिंब स्तरावरील अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. पर्याय आकलन, ब. स्मरण, क. चिंतन, ड. प्रेरणा. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे स्मरण. त्यामुळे स्मरण हे या प्रश्नाचं उत्तर आहे की स्मरण स्तरावरील अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. चौथा प्रश्न, टिंब स्तरावरील अध्यापनासाठी हार्वर्डच्या प्रतिमानाचा उपयोग होऊ शकतो? अ. स्मरण, ब. आकलन, क. चिंतन, ड. प्रेरक. खरं तर प्रेरक हा स्तर नाहीच पण पर्यायासाठी केलेला असतो. तर याचं उत्तर तुम्हाला लक्षात येईल. या प्रश्नाचं देखील उत्तर आहे की स्मरण स्तरावरील अध्यापनासाठी हार्वर्डच्या प्रतिमानाचा उपयोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी टिंब स्तरावरील अध्यापनात विद्यार्थ्यांची भूमिका ही बहुतांशी केवळ श्रोत्याची असते. पर्याय परत स्मरण, ब. ज्ञान, क. आकलन, ड. चिंतन. तर या देखील प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्मरण हे आहे हे लक्षात येईल. त्यामुळे पर्याय अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनाचे स्तर किती? 2, 3, 4 आणि शेवटचा जो दिलेला आहे तो 5. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे अध्यापनाचे एकूण 3 स्तर आहेत. त्यामुळं 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्नांचे पर्याय काळजीपूर्वक लक्षात घ्या. 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या स्तरावरील अध्यापनात शिक्षकांची भूमिका अधिक कृतिशील व प्रभावी असते? परत समजून घ्या. पुढीलपैकी कोणत्या स्तरावरील अध्यापनात शिक्षकांची भूमिका अधिक कृतिशील व प्रभावी असते? अ. स्मरण, ब. ज्ञान, क. आकलन आणि ड. चिंतन. तर विचार केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यास करता तेव्हा ते या देखील प्रश्नाचं उत्तर स्मरण असं आहे. स्मरण स्तरावरील अध्यापनात शिक्षकांची भूमिका अधिक कृतिशील आणि प्रभावी असते, कारण इथे शिक्षक हा प्रमुख भूमिकेमध्ये असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या स्तरावरील अध्यापनासाठी मॉरिसन अध्यापन प्रतिमान वापरणे हितावह ठरते? याचे पर्याय आहेत आकलन, ब. स्मरण, क. चिंतन, ड. ज्ञान. तर या देखील प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्मरण हा स्तर आहे हे लक्षात येईल. याची तुम्ही खात्री करून घ्या की स्मरण स्तरावरील अध्यापनासाठी मॉरिसन अध्यापन प्रतिमान वापरणं अधिक हितावह ठरतं. पुढचा प्रश्न आहे, मॉरिसन अध्यापन प्रतिमानात एकूण किती अवस्था अंतर्भूत आहेत? याचे पर्याय आहेत 2, 4, 6 आणि 8. तर याचं उत्तर आपल्याला या प्रतिमानामध्ये एकूण 4 अवस्था अंतर्भूत आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजे 4. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना
विचार प्रवृत्त करण्यासाठी कोणत्या स्तरावरील अध्यापनावर अधिक भर द्याल? उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे हा, की थेरी कशी अप्लाय करता तुम्ही यावर आधारित असलेला, की विचार प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की स्मरण स्तरावरील अध्यापन प्रभावी ठरत नाही, ज्ञान स्तर तर नसतोच अध्यापनाचा, आकलन हेही याचं उत्तर नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ड. चिंतन स्तरावरील अध्यापन हे विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी अधिक उपयोगी ठरतं. त्यामुळे चिंतन हा या प्रश्नाचा पर्याय आहे. कोणत्या स्तरावरील अध्यापन हे उच्च प्रतीचे मानले जाते? आकलन, स्मरण, चिंतन, ज्ञान. तुमच्या उत्तर लक्षात आलं असण्याची शक्यता आहे की याचं देखील उत्तर चिंतन स्तरावरील अध्यापन हेच आहे. पुढे जाऊया 12व्या प्रश्नाकडे. तुम्ही तुमच्या वर्गातील वातावरण जिवंत व सळसळते ठेवण्यासाठी कोणता अध्यापन स्तर वापराल? आकलन, स्मरण, चिंतन, ज्ञान. तर आपल्याला माहिती आहे की हे जे अध्यापनाचे एकूण 3 स्तर आहेत त्यापैकी तिसरा जो स्तर आहे तो चिंतन अध्यापन स्तर. तर त्यामध्ये लोकशाहीयुक्त वातावरण असतं. विद्यार्थ्यांच्या विचारांना, त्यांच्या मतांना, त्यांच्या कल्पनांना खूप वाव दिला जातो आणि त्यामुळे एकूणच वर्गामध्ये जिवंतता राहते, उत्साह राहतो. त्यामुळे या देखील प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कच आहे, चिंतन, हे आपल्या लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी ध्येय असते व हे ध्येय त्या व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करीत असते. हे विधान कोणाचे आहे? पर्याय अ ड्यूई, ब कर्ट लेविन, क मोरिसन आणि ड गौतम बुद्ध. तुम्ही जर का हा प्रश्न व्यवस्थित समजून घेतलात, हे जर का तुम्ही व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे कर्ट लेविन हे आहे, की कर्ट लेविन यांनी प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी ध्येय असते व हे ध्येय त्या व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करत असते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनाचा प्रमुख हेतू कोणता? विद्यार्थ्यांना टिंबटिंब, माहिती देणे, प्रेरित करणे, ज्ञान देणे, परीक्षेसाठी मदत करणे. आपण जर का काळजीपूर्वक वाचलं, विचार केला तर आपल्या लक्षात येतं की या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेरित करणं. विद्यार्थ्यांना प्रेरित करणं हा अध्यापनाचा मुख्य हेतू असतो. बाकीचे माहिती देणं, ज्ञान देणं हे दुय्यम स्वरूपाचे हेतू आहेत, परंतु मुख्य हेतू असतो तो विद्यार्थ्यांना प्रेरित करणं. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणे हेही अध्यापनाचे कार्य होय. हे विधान चूक आहे, बरोबर आहे, अंशतः चूक आहे, अंशतः बरोबर आहे. आपण जर का या पर्यायांचा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की यातले 2 पर्यायापैकी उत्तर असं चूक, बरोबर यापैकी, आणि पुढे तुम्हाला आणखी गोंधळात तुम्ही पडावा, तुमचा गोंधळ व्हावा या दृष्टीने अंशतः चूक, अंशतः बरोबर असे पर्याय दिलेले असतात. तर आपण विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की बरोबर आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं हे सुद्धा अध्यापनाचंच काम आहे. पुढीलपैकी टिंबटिंब अध्यापनाचे कार्य नाही. अनुदेशन करणे, प्रेरणा देणे, समुपदेशन करणे, परीक्षेत मदत करणे. इथं लक्षात येईल तुमच्या की हे पहिले जे 3 आहेत ती अध्यापनाची कार्य आहेत आणि आपल्याला कुठलं कार्य नाही ते विचारलंय तर ते परीक्षेत मदत करणं हे काही अध्यापनाचं काम नाही आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे परीक्षेत मदत करणे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अध्यापनाच्या दृष्टीने अध्यापन ही टिंबटिंब ही आहे. कला, शास्त्र, कला व शास्त्र दोन्हीही नाही. मी तुम्हाला सांगितलं की मुद्दाम तुम्हाला गोंधळात टाकण्याच्या दृष्टीनं प्रश्नांची एकूण रचना केलेली असते. त्यामुळं आपल्याला वाटतं की कला व शास्त्र हे याचं उत्तर असेल, परंतु याचं खरं उत्तर आहे ते म्हणजे शास्त्र. कारण अध्यापनाचं बघतो आपण की अध्यापन शास्त्राचा जो विचार आहे तो केवळ अध्यापन ही कला या अर्थानं नाही. त्यामुळे अध्यापन शास्त्र आहे हे अध्यापन शास्त्राच्या दृष्टीने या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनशास्त्राला वर्णनात्मक शास्त्र असे कोणी म्हटले आहे? पर्याय समजून घेऊया आपण. जॉन ड्यूई, कर्ट लेविन, मोरिसन आणि ब्रुनर. तर आपण या प्रश्नांचा पर्यायाचा जेव्हा विचार करू
तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर ब्रुनर हे आहे. यापैकी एखाद्या प्रश्नाचं जर का उत्तर चुकलं तर ते आपण दुरुस्तही करून घेऊ. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं होतं की तुम्ही देखील खात्री करून घ्या. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. व्यक्तीच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी टिंबटिंब या अध्यापन प्रकाराचा उपयोग होतो. अनुदेशन, अभिसंधान, प्रशिक्षण आणि संस्कार. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे यापूर्वीसुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला होता, फक्त तिथं विद्यार्थ्याच्या वर्तनाला विचारलं होतं. इथं आता या ठिकाणी व्यक्तीच्या वर्तनाला विचारलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर अभिसंधान हे आहे, हे आपल्या लक्षात येईल. अभिसंधान पर्याय क्रमांक ब. काही तथ्य विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावीत यासाठी केलेले अध्यापन म्हणजे टिंबटिंब स्तरावरील अध्यापन होय. आकलन, ब स्मरण, क चिंतन, ड प्रेरणा. तर तुम्हाला माहिती आहे की एकूण अध्यापनाचे जे स्तर आहेत त्यातला तथ्य लक्षात राहण्यासाठीचा जो स्तर आहे तो आहे स्मरण. त्यामुळे स्मरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आकलन स्तरावरील अध्यापनाची शेवटची पायरी कोणती? पाठांतर, शोधकृती, सादरीकरण आणि संघटन. तुम्ही जर का आकलन स्तरावरील अध्यापन हा सर्व भाग समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पाठांतर. पाठांतर ही आकलन स्तरावरील अध्यापनाची शेवटची पायरी आहे. आशयाधिष्ठित अध्यापनशास्त्रासाठी इंग्रजीत कोणती संकल्पना वापरात आहे? परत समजून घेऊया. आशयाधिष्ठित अध्यापनशास्त्रासाठी इंग्रजीत कोणती संकल्पना वापरात आहे? पेडॅगॉगी, अँड्रॅगॉगी, ह्युटेगॉगी, कंटेंट कम मेथोडॉलॉजी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेडॅगॉगी. की आशयाधिष्ठित अध्यापनशास्त्रासाठी पेडॅगॉगी हा इंग्रजीमध्ये संबोध वापरला जातो. बालकांसाठीच्या अध्यापनशास्त्राला काय म्हणतात? परत पर्याय तेच आहेत, पेडॅगॉगी, अँड्रॅगॉगी, ह्युटेगॉगी, कंटेंट कम मेथोडॉलॉजी. तर या देखील प्रश्नाचं उत्तर हे पेडॅगॉगी आहे, हे आपल्या लक्षात येईल की लहान बालकांसाठी हा अध्यापनाचा प्रकार, हा अध्यापनाचा उपक्रम वापरला जातो. शिक्षकाजवळ ज्ञानभंडार असते असा विश्वास कोणत्या उपगमातून व्यक्त झाला आहे? पेडॅगॉगी, अँड्रॅगॉगी, ह्युटेगॉगी आणि कंटेंट कम मेथोडॉलॉजी. तेच पर्याय आहेत. तर या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1च असल्याचं लक्षात येईल, ते म्हणजे पेडॅगॉगी. कारण यामध्ये शिक्षक हा ज्ञानाने परिपूर्ण असतो, शिक्षक हा वरच्या दर्जाचा असतो असं मानलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आज आपण एकूण भाग 2 मध्ये 24 प्रश्न समजून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर गरजू विद्यार्थी बंधू भगिनीपर्यंत हे व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्यांनाही या सर्व व्हिडिओंची मदत होईल आणि ते आपली परीक्षा चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत थँक्यू सो मच.